विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला है. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहे. The person you are speaking to. रात्री आवाज कमी होता जरा, काय भानगड आहे? आवाजाचा काहीतरी घोटाळा झाला काल. ते रात्रीचं रेकॉर्डिंग ऐकत एकदम आवाज कमी होता. काल कमीच येत होता. काय झालं रे? मोबाईल लांब असतो ना एखाद्या स्मशानती भूमी प्रेत रूप जन, सेवा भक्तिहीन ग्रामवासी, भरतील पोट श्वानाची आपरी, वस्ती दिली घरी यमदूता, अपूज्य लिंग तेथे अतीत नेगे थारा, ऐशी वस्ती चोरा कंटकांची, तुका म्हणे नाही ठावी स्थिती मती, यमाची निश्चिंती कुळवाडी. महायोग पीठेत भीमरत्याम, पुरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, भागत तिष्ठान्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती, करजोडितो कथे काळी आपण असावे जवळी. मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण परती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवित्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो, सकलार्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्तीदासो अवधारितो. मज हृदय सद्गुरु जे नेतारिलो हा संसार पुरो, म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी, स्मशान ते भूमी प्रेत रूप जन, सेवा भक्तिहीन ग्रामवासी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्या गावातील माणसे हरिभक्तीहीन, जे ज्या गावातील लोक हरिभक्ती करत नाही, देवाची भक्ती करत नाही, देवाची सेवा करत नाही, त्या गावातील जमीन स्मशान आहे. ही भक्ती न करणारे स्मशानात राहतात असं म्हणायचं त्याला. स्मशानाला आपण अपवित्र समजितो ना. स्मशानात तर काय कोणी राहायला जात नाही किंवा असं निवांत बसायला जात नाही. निमतानाच जातं कोणी कधीतरी. तिथे जायला भीती वाटते बऱ्याच लोकांना. जर परमार्थच नसेल एखाद्या गावात, हरिपाठ नाही, भजन नाही, कीर्तन नाही, काय मंदिर नाही, असं गाव म्हणजे स्मशान आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, स्मशान ते भूमी प्रेत रूप जन, सेवा व्यक्तीहीन ग्रामवासी. तर काही गावात आहे तशी परिस्थिती, त्या काळात तर होतीच. तर जरा मंदिर झाली, गावोगावी थोडा फरक झाला. व त्या गावातील माणसे प्रेत आहेत. आता स्मशानभूमीत कोण राहत आहे? माणसं थोडीच राहत.
आता हे गावात राहून प्रेतच म्हणले काय अध्यात्माच्या दृष्टिकोनातून बोलणं हे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून जर परमार्थ नसला, भगवंताची भक्ती नाही, सेवा नाही, तर मग काय जगलं काय मेलं काय, नाही का? या अर्थी स्मशान म्हणलंय. इथे सगळे लोक स्मशानातच राहतात असं समजायचं तिने. भरतील पोट श्वानाच्या परी, वस्ती दिली घरी यमदूता. त्यांनी धंदा करून पोट भरले तरी ते त्यांचे पोट भरणे श्वानवत आहे. त्यांनी आपल्या घरात यमाच्या दूतांना वस्ती दिली आहे. जरी ते खातपीत असतील, काय कुत्र्यासारखं जीवन म्हणले त्यांच्यावाला, श्वानवत अपवित्र जीवन. श्वानवत म्हणजे अपवित्र जीवन. स्मशानभूमीचं काय आहे? स्मशानभूमीचं तिथं कोण कुत्रे बाजारात जातील, दुसरं कोण जायचं ते खायला, निवत बिवत खायला. मागच्या वर्षीच्या वारल्या, काय नाव त्यांचं, त्या स्मशानभूमीला जायचं, त्या सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ. सगळ्यात सुरक्षित जागा म्हणले स्मशानभूमी. काय त्यांच्यावर प्रसंग तसा होता ना, त्या भिकाऱ्यांना जीव घालायचा. भिकारी संरक्षण, तो कोण भिकारी झोपायचे आणि त्यामध्ये झोपायचे, नाही तर मग स्मशानभूमीत जाऊन मग तिथं पीठ बीठ राहतं ना, ते त्या पिठाचे रोडगे करायचे, त्या जळाचं प्रेत त्याच्यावर भाजायचे ती रोडगी. भूक आहे ना शेवटी, आणि मग खायची ती. त्या सिंधुताई सपकाळ नंतर किती अनाथ मुलांची आई झाल्या, नाही का? तात्पर्य स्मशानभूमी तसं भीती नाही तिथं. भगवान शंकरांचं वास्तव्य कुठे? तिथंच सगळे सैनिक आहे ना. तसं स्मशानभूमीत काही भीतीचा काही संबंध नाहीये, नाही का? आपल्याला थोडं अज्ञानामुळे कसं वाटतंय, नाही तर चिंतनाला एक नंबरची जागा म्हणजे स्मशानभूमी. वैराग्य होतं ना. इथं जगद्गुरु तुकोबारायला सांगायचे, तिथं परमार्थच नाही, सेवा नाही, भक्ती नाही, काय नाही, ते गाव म्हणजे स्मशानी म्हणले. जरी ते लोक कामधंदा करून पोट भरीत असतील, पण काय श्वानवत कुत्र्यासारखं आहे. त्यांनी आपल्या घरात यमाच्या दूतांना वस्ती दिली आहे. म्हणजे त्यांचं जे घर आहे यमपुरीचे म्हणते. अपूज्य लिंग तेथे अतीत नेगे थारा, ऐशी वस्ती चोरा कंटकाची. लिंग पूज्य नाही त्या ठिकाणी अतिथी पाहुणा मार्गस्थ वस्ती करत नाही. त्याप्रमाणे त्या गावातील भक्तहीन कंटक चोर लोकांची वस्ती आहे. ते काही ठिकाणी मार्गस्थ लोक पाहुणे वस्तीला थांबत नाही. त्याप्रमाणे जिथं महादेवाचं मंदिर नाही, पूजा नाही, लिंग, त्या ठिकाणी अतिथी पाहुणा मार्गस्थ वस्ती करत नाही. त्याप्रमाणे त्या गावातील भक्तहीन कंटक चोर लोकांची वस्ती आहे. थोडक्यात उद्देश वेगळा आहे महाराजांचा, का भक्ती केली पाहिजे असं म्हणल्यावर तरी निदान भक्ती करतील मग लोक. काहीतरी त्यांच्यावर थोडा टोपरात ठेवला, पवित्र आहे, तुम्ही घरी राहिले काय स्मशानात राहिले मग काय, नाही का? बरेच ठिकाणी महाराज असे बोलले,
यमाचा पाहुणा प्राणी होय असे एकच करता बोलले. त्यांचं काही निंदा नाही त्याच्यामध्ये, त्यांची सुधारणा व्हावी, हा त्यांचं जीवन बदलावं हाच उद्देश असतो साधूचा. हा म्हणजे त्याप्रमाणे तुका म्हणे नाही ठावी स्थिती मती, यमाची निस्थिती कुळवाडी. तुकाराम महाराज म्हणतात त्यांना आपली स्थिती व बुद्धी कशीच ते ठाऊक नाही, ती केवळ यमाची व्यापार करण्याची खुळी आहे. गिऱ्हाईक सगळे यमाचंच आहे म्हणले ते. हा त्यांनाच माहिती नाही आपण कुठं आहोत. हे मजेत राहतात जसे प्राणी तरी काय मजेतच राहतात ना, कुणीकडे लोळातात गटारात, हा डुकरं पावा दुपारच्या वेळी. हे त्यांचं सगळं कुटुंब मजेत राहते एकदम भारी. नाही काय करायची तरी नाही का. हा महाराज पण म्हणले म्हणजे हा कोणी दिवशी येते चालून कोण दिवशी प्राणगती घेऊन कोणी दिवशी शनी जन्म कसे राहावे. हा पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. काही एक अंध बैरे होते. आता पशुला पाप पुण्य कळतं का? नाही. काय कळतं बिचाऱ्यांना, टाकलं खायला तर खाल्लं, नाही टाकलं तर नाही खाल्लं. बाकी सगळं आहे. आहार निद्रा माहिती सगळ्या गोष्टी आहेत, पण आपल्याला निज ज्ञान दिलंय ना देवानं. हा आणि भागवतात म्हणले अरे शरीर असं आहे, याच्यामध्ये असं ज्ञान दिलं का जीव मुक्त होईल, देवाचं ज्ञान होईल. जेणे तू जोडशी नारायण, हा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडशी नारायण. ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्यांना आपली स्थिती व बुद्धी कशी हे ठाऊक नाही, मग आपली दुर्बुद्धी आहे का सद्बुद्धी आहे, आपण कोणत्या गुणात आहे, आपण बद्ध आहे, हेच ज्याला माहिती नाही, ज्याला काहीतरी त्याचं वाटण तो मुक्त होणे करता निघाल ना. यांना त्या गोष्टीचं काही घेणंच नाही ना. आपण बघ इतकं फसलोय 84 मध्ये. स्थिती बुद्धी कशी हेच ठाऊक नाही, ते केवळ यमाची व्यापार करण्याची खुळे आहे. अति अज्ञानी तसं म्हणतो ना. पूर्वी जंगलात लोक राहत होते, त्यांना विकास नव्हता, काहीच नव्हतं. तसं हे परमार्थातले अविकसित लोक, तसा विकास भरपूर असेल त्यांचा. आता परदेशामध्ये किती लोक आपण म्हणतो लय सुधारले, परमार्थाचा विकास नाही त्यांच्याकडे. आचार नाही, विचार नाही, संस्कार नाही, पावित्र्य नाही, बंधन नाही. जनावरासारखे जनावरासारखं जीवन आहे त्यांच्यावाला. काही नाही, विधी नाही, निषेध नाही, काही नाही, काही नाही. जन्मले पुढे गेले, काय झाले, काय काय तपासते असते. म्हणजे त्यांना काही धर्म अधर्म काही कळत नाही, नाही का. भौतिक दृष्ट्या जरी वाटत असेल सुधारले, पण सुधारले नाही ते. चला. आहा कटकटा त्याची करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, गळ्याची ना गर्भ नव्हे चिकावा, माता त्याची लाज लावी पाप, परपिढे परद्वारी सावधान, सादरची मना भाग्य. न मिळता निंदा चाडी उपवास संग्रामी, दोष कळी परोपकार पुण्य त्या वावडे, विषयाचे ते किडे दुग्धी मरे. तुका म्हणे विटाळा तीच ती मूर्ती, दया क्षमा शांती नातळे तया. ज्यांचे वंशात दुराचरण करणारा पुत्र जन्माला आला आहे, त्याचे पूर्वज पितृलोकी हाहाकार करतात. आहा कटा त्याची करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. वंशामध्ये जर दुराचारी पुत्र निर्माण झाला, तो तर बुडतोच, पितरांना सुद्धा त्रास होतो.
पितरांना सुद्धा हाहाकार करता म्हणजे ते काय आत्मदेव ब्राह्मणाची कथेमध्ये किती विषय आला. तो धंदुकारी हा पिशाच चिवीला गेला ना, हा चुकीचं कर्म केलं ना, मस्त आत्मदेव ब्राह्मणे सगळं आहे, परंतु संस्कार चुकले हा आणि इतका जोराचारी झाला का जो शेवटी पार खाल्ल्या थराला गेला ना. हा मग गोकर्णानं त्याच्याकरता किती पिंडदान केलं, गायला पिंडदान केलं, पण काहीच नाही झालं ना. म्हणजे काही दोष असे असतात की त्याला पिंडदान काही करीत नाही. एकच औषध काय सगळ्याला चालत नाही ना. हा थंडी तापच औषध कॅन्सरला थोडं चालत का? नाही नाही ना. कॅन्सरची औषध वेगळी. तस हा लईच पाप केलं होतं त्यानं. त्याचे सगळे विधी केले पण ते विषयाच्या जीवनीतून मुक्त नाही ना झाला. हा शेवटी मग त्याला सत्संग करावा लागला. भगवान सूर्याची प्रार्थना करावी लागली. भगवान सूर्यनारायण प्रगट झाले. म्हणजे तुम्ही आता श्रीमद भागवत कथा करा, सत्संग करा, कीर्तन करा, भजन करा, त्याच योगानं त्याला सद्गती प्राप्त होईल. म्हणजे दुराचरण करणारा पुत्र जर एक जन्माला आला ना, तो तर स्वतःच वाटोळ करून घेतो, पण पितृलोकांचा सुद्धा त्रास होतो. पितृलोकांना पितरलोकी तिथं आपले पूर्वज असतात ना. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, एखाद्या वंशात जर एखादा हरिभक्त जन्माला आला तर पितर लोकांमध्ये मोठा सोहळा व उत्सव करतात. आता आपला उद्धार होणार आहे ना. त्या वंशातला एखादा हरिभक्त जर उद्धार करू शकतो, तो एखादा दुराचारी त्यांना शांती नाही करणार का? मग नरकात नाही घालणार का? हा, दोन्ही बाजू आहे ना. म्हणून ज्याचे वंशात दुराचरण करणारा पुत्र जन्माला आलाय त्याचे पूर्वज पितृलोकी हाहाकार करतात. दुःख होतं त्यांना. इकडे तर दुःख झालं पण तिकडे जाऊनही दुःखच होत. गळेची ना गर्भ नव्हेची का वाज माता त्याची लाज. काहीतरी नसता जन्माला आला तरी चालला असतं महाराज. वाढला न्यायला काय नाही. अहो हा पितरांना दुःख करायला लावणारा पुत्र आईच्या गर्भात असताच तो गर्भपात का झाला नाही? तो आई वाज का राहिली नाही? काय नसलेलं उलट सुखी राहते ना मग आई बाप तरी. पितरांना त्रास नाही, कोणाला त्रास नाही. याचं कारण काय आहे? त्याचं पाप मागचं नाही का? दुराचरण तो का करतो? पाप आहे ना. दुराचरण करण्याचं कारण काय आहे? सात्विक मुलगा जन्माला येतो का पुण्य लागत त्याला? परमार्थिक मुलगा जन्माला येण्याकरता आईचं पुण्य लागतं. हा जर समजा याचं पहिलंच पाप असलं तर तो दुराचरण करीन, नाही तर काय करीन? म्हणून महाराज म्हणतात असा दुराचारी पुत्र गर्भातच काम्याला नाही बा असं. किंवा त्याची आई वांज राहिली तरी चाललं असतं. त्रास तरी नाही व्हायचं दुसऱ्याला. आणि फार अवघड आहे भाऊ आताच्या कलियुगामध्ये. आई वडिलांना त्रास मुलांमुळे जास्त होतो. आणि त्या मुलांकरता किती नवस करेल असतात नाही. त्रास शेवटी मुलांकडून होतो. म्हणजे किती अवघड खेळ झालाय. उलट बहुतेक मुलांना दुराचरण नाही पण
अवघडच आहे. हम्म. फार अवघड. परपिढी परद्वारी सावधान, सादराची मन अभाग्याचे. आता ते वृद्धाश्रमातल्या मुलाखती घेते कधी कधी. हा. काय भयान परिस्थिती आहे लई. नाही. हम्म. भयान परिस्थिती. अशा या दुराचारी पापी पुत्राची लज्जा आईला लावा. म्हणजे आपल्या दुराचारनी अर्थाला का प्रसवले असे तिला म्हणा. काही ठिकाणी म्हणजे धन्य माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, नाही का. हा. धन्य महाराज जन्मले जन्मले संसारी, हृदयाचे अंतरी नारायण 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 गाय. धन्य त्याची माय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो तरी निर्धार नामा म्हणती तर धन्यता दिली. हा. हं? हा. चांगला मुलगा नामदेवरायांसारखा जर जन्माला आला, धन्य मायेवाली सुकृताची फळ, फळ ते निर्फळ. अरे म्हणजे काही ठिकाणी धन्यता दिली आणि इथं उलट झालंय. हा. महाराज म्हणले अशा ह्या दुराचारी पापी पुत्राची लज्जा आईला लावा. म्हणजे आपल्या दुराचारनी कार्त्याला का प्रसवले असे तिला म्हणा, तिला विचारा. तिथे काहीतरी सुख असतं ना थोडीफार. तिने काही संस्कार केले असते तर मग निदान व्यवहार झाला असता ना. हा. याच्यात आहेच समजा पाप आहे, पण हिनं जर संस्कार केले असते तर परिणाम झाला असता ना त्याच्यावर. हा. आईची सुद्धा चूक आहे असं जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात. परपिढी परद्वारी सावधान, सादराची पण अभाग्याचे. दुसऱ्यांना पीडा देण्याविषयी कारण त्याचे मन दक्ष आहे. आता तो सगळ्याच बाजूला दुर्जन आहे. दुराचारी त्याला पदवी दिली म्हणजे तो काय महाराजांनी त्याला पदवी देऊन टाकते ना. दुराचारण म्हणजे सगळेच अवगुण आहे त्याच्याकडे. त्याच्यापासून मग आई बापाला तर त्रास आहे पण गावाला त्रास. नाही का, पाहुण्याला त्रास, शेजाऱ्यांना त्रास. त्याच्यापासून कोणाला चांगलंच नाही. दुसऱ्यांना पीडा देण्याविषयी, परस्ती गमन करण्याविषयी कारण त्याचे मन दक्ष आहे. आता पाप म्हणले सगळेच लक्षण आले ना. सगळेच लक्षण येतात. पापी कोणाला म्हणतात, सगळं चुकीचं कर्म. तुका आणि परपिढी परद्वारी सावधान, सदा चाराची मन अभाग्याचे. न मिळता निंदा, चहाडी, उपवास, संग्रावे दोष कळही. एक दिवस जर त्याने कोणाची निंदा केली नाही, अगर चहाडी करण्यास सवड मिळाली नाही तर त्याला तो दिवस उपवासाचा जातो. म्हणजे त्याला रोजची निंदा केलीच पाहिजे, कोणीतरी चाडी केलीच पाहिजे. नाही केली तर त्याला दिवस म्हणजे तो उपवास घडल्यासारखं होत त्याला. आता त्याचा धंदाच आहे ना तो. सर्वांगाना दुराचारी तो. इकडे जसं सर्वांग निर्मळ म्हणलं ना, तसं हा सर्वांगाना दुराचारण आहे ना याच्यावालं. त्याच्यामुळे त्याचा एक दिवस सुद्धा खाडा होत नाही. यानं कोणाची निंदा केली नाही, कोणाची चाडी केली नाही, भांडण तंडण, कोणाला त्रास,
जेवढे दोष आहेत तेवढ्याचा नेहमी संग्रह करावे त्याचे कर्तव्य. म्हणजे दोषाची खाणीच येतो म्हणायचं. हा पापाची खाणीच आहे. सगळे काय असतील दोष पाप सगळे त्याच्या घरी राहतात असे. हम्म. अवगुण अवगुणी म्हणतो आपण. अवगुणी हा काय अवगुणी जन्माला आला बा. बरं त्याला काही परिणाम होत नाही. मारा काही सगळे उपाय साक्षात त्याच्याकडून नाही का. हा रोज मार खाऊन येतो पण काय नाही त्याला वाटतं काय. परोपकार पुण्य त्या वावडे विषयाची तिकडे दुग्धी मरे. परोपकाराने होणारे पुण्य त्या दुर्जनाला मुळीच आवडत नाही. पुण्याचा संबंधच काय तिथं. पाप सोडून काय त्याच्याकडे. हा आता हे थोडा पिंडच तो तसा तयार झालेला. हम्म. कर्म मागचं सगळं वाईट असलं ना संस्कार सगळं. आणि मग ते जन्मय देव अशा ठिकाणी ज्यात येतो त्याला इतकं पाप म्हणल्यावर सगळं नियोजितच असतं सगळं. हा म्हणून परोपकाराने होणारे पुण्य त्या दुर्जनाला मुळीच आवडत नाही. ते त्यास कुपट्य आहे. विषामध्ये जगणारी किडी ती गोड दुधात टाकण्यास समर्थात. विषामधले किडे जर चांगल्या दुधात टाकले हम्म. त्यांना चांगलं आवडत नाही. तसं मग हा चांगल्या ठिकाणी गेल्यावर याला कसं काय आवडत नाही. हा काय थोडासा संघाला जाणार आहे का मंदिरात जाणार आहे का पंढरपूरला जाणार आहे का काशीला जाणार. जाईन तिथं पण मग खिसे कापायला जाईन दुसरं काय जाईन तरी नाही. मंदिरात काय जायचं नाही का. हा अशा ठिकाणी भरपूर असतातच ना त्रास देणारे लोक. हा प्रत्येक ठिकाणी असतात. तिथं भक्तांना त्रास होतो ना त्यांच्यामुळं. हा की परोपकार पुण्याच्या वावडे पुण्याचं वावडे त्यांना विषयाची ते किडे दुग्धी मरे. तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ती. दया क्षमा शांती नासळे त्या. असे जे दुराचारी मुलं असतील तुकाराम महाराज म्हणतात तो पुरुष केवळ विटाळाचीच मूर्ती आहे. पापाची मूर्ती. पापी मूर्तिमंत पाप हा नाही का. हम्म. पापाला कुठं जायचं आता. ती पापाचीच मूर्ती आहे ना. हा कारण तिथं दया नाही क्षमा नाही शांती नाही. हम्म. सात्विक वृत्ती त्यास कधी शिवत नाही. हम्म. सात्विक वृत्ती आता हे हत्या करणारे लोक गायींची हत्या असत माणसांची हत्या असत. तिथं कायची दया कायचं काय कायचं काय. हम्म. म्हणून किती मोठं पाप घडते त्याच्याकडून. गाईला किती धर्मामध्ये मोठं स्थान आहे. सगळे देव गाईच्या ठिकाणी वास करतात ना. हा त्या गाईची हत्या करतात हे लोक. सामान्य पाप आहे का. नाही. दया कायची तिथं दया क्षमा नाही शांती नाही. असे जे पापी म्हणते यांना स्वतःच वाटोळ करून घेतात पण आपल्या पूर्वजांना सुद्धा बुडवतात. हा हे गर्भपातच व्हायला पाहिजे होता महाराज म्हणजे त्यांच्यावाला नाही का. नसते झाले तरी चाललं असतं. काय त्यांच्या अजून काही गुतेलंय नव्हतं नाही का. हा म्हणलंय ना माता जेने तो भक्त दान शूर या जाता नाही तो माता वांज भजी काही को गमाज. तशी राहिलेली लई चांगलं ना. हा
श्वान शीघ्र कोपी आपण घात कर पापी नाही भीड आणि धीर उपदेश न जिरे क्षीर मानसाची भुंके विजातीने द्यावी तुमची तुका म्हणे चित्त मळीन करा ते फजी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्वरित रागावणारा मनुष्य पुत्र आहे आणि आपला आपण आत्मघात करणारा पापी आहे. राग हा क्रोध फारच अवघड आहे नाही का. हा त्याची शक्ती किती मोठी आहे. येऊन गेल्यावर मग नंतर पस्ताव करावा लागत नसतं रागावलं बरं झालं असतं मध्ये. हा किती शक्ती आहे त्याच्यामध्ये आणि काय त्याला हळूहळू सत्संगानं तो जरा कमी होतोय. आहार विहार सात्विक सेना आता ते तमोगुणाचं लक्षण आहे ना. हा सगळं चौकून जर हे झालं सात्विकार सात्विक संगती सत्संगती तर एवढा वाल्या होता पण नंतर तो किती नरम झाला नाही का. हा सुरुवातीला काय तो हे नव्हता ना रत्नाकर हा पण हळूहळू हळू संतांची कृपा सगळं हळूहळू तपश्चर्यानं तो जर रामायण लिहू शकतो. त्वरित रागावणारा मनुष्य पुत्र आहे आणि आपला आपण आत्मघात करणारा पापी आहे. काय होतं क्रोधाला शक्ती खर्च होती आपली. हा राग म्हणजे अग्नीच आहे ना ती. राग म्हणजे काय अग्नी. रागामध्ये शक्ती वाढत असते रागामध्ये नुकसान होत असते. हे राग जास्त झाला तर अंगात थर 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 कापत व्हायब्रेशन होतात म्हणजे काय राग चांगला नाही तो. आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही कोणत्याच दृष्टीने चांगला नाही अनर्थ घडू शकतो ना. रागामुळे किती अनर्थ आता ते मध्यंतरी त्या मुलाखती घेतल्या होत्या जेलमधल्या लोकांच्या संगत होता ते आणि मग प्रत्येकाला विचारलं जायचं. आता ते सत्संग ऐकायचे भागवत ऐकलं ते नाही प्रत्येकाची मुलाखत घेतली तुम्ही कशामुळे जेलमध्ये येण्याचा प्रसंग आला तर त्यावर थोडा रागाच्या भरात केला एखादं मर्डर रागाच्या भरात करत काही मारहाण झाली एखादं गेलं उखड मध्ये गेले ना 5-25 वर्ष जेलमध्ये. राग किती वेळा सेकंदाचा राग रागाच्या भरात काही लागलं आणि इकडे 25 वर्ष मग जेलमध्ये राहावं लागतं ना. काय हा साधा राग आहे का काही घडू शकतं रागात. तिथं झालं एखादं आवाज आहे ना. हा म्यूट झाला वाटतं. कट झाला कट 2 मिनिटं. हा बर झाले का चालू.
हा झालं झालं. हा पहिल्यांदाच फोन कट झाला आज 15 दिवसात. हा तात्पर्य रागाचा विषय चालू आहे. हा आत्मघात करणारा पापी आहे राग. आता काय आहे? काम, क्रोध, लोभ नरकाचे द्वारच आहे ना हे. हा ज्याला दुसऱ्याची भीट नाही आणि ज्याच्यामध्ये धैर्य नाही त्याला कोणी सदुपदेश रूपी दूध पाजले तर ते जिरत नाही. आता काही लोक कसे असतात, अति स्वार्थी, हा पित्री. ज्याला जरी सदुपदेश सांगितला बाबा असं करतो तर चांगलं होईल, त्याला ते पटत नाही ना. हा म्हणून उपदेश करना तो सज्जन को करना. हा तर आपण झोपडीत सोडल्या ना नाही का त्या क्रोध अविश्वासी त्याची बहुत काही व्यर्थ आपली वाचा केलो नाही. वानराचं आणि त्या पक्ष्याचं संवाद आहे. हा सुगरण नाही का गर्भणीची घरटबारी पावसाळ्या करता. हा ते वानर पाऊस यायला लागले, रस्ता उकरायला लागले डोंगराच्या कडाला. हा मग ती पक्षी त्याला उपदेश करते, सदुपदेश. हा अरे मानव जैसी काय म्हणले, माणसासारखे तुला हात आहे पाय आहे भगवंतानं दिले, तुम्ही आम्ही घर नाही बनाय म्हणले. हम्म. आता पाऊस झाल्यावर आता उकरायला लागला म्हटले. म्हणजे आता ती उपदेश करते ना. हा 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 आता माझं घर पाय म्हणले, मी किती सुरक्षित आहे. हा आता ती याला हिताचं सांगते, सदुपदेश करते ना. हा ते पण मग आता उपदेश करावा कोणाला असेल त्याला आला राग. हा तेच म्हणलं, ज्याला दुसऱ्याची भीड नाही, ज्याच्यामध्ये धैर्य नाही, त्याला कोणी सदुपदेश रूपी दूध पाजले तर त्याला जिरत नाही. हम्म. पक्षी त्याला गोड उपदेश करते, अरे चांगलं घर बनवा, फुलं बाळ पावसा पाण्याकरता, थंडी करता, वाऱ्या करता. माझं घर पाय बरं म्हणले, मी अगोदरच तयारी केली तर. मग हा चांगला उपदेश करते, याला आला राग. हा जशी उडी मारली जस तिथं घर तोडलं ना, हा तर गेलं विहिरीत. आता म्हणजे त्याला जिरलं नाही ना ते सदुपदेश. हा तिनं काय चुकीचं सांगितलं का याला नाही नाही ना. पण काय क्रोध या विश्वास काय त्याच्यापेक्षा बोध करना तो सज्जन को करना. हा बोध करना तो सज्जन को करना, नाही तो खुद की झोपडी तोडली ना. तात्पर्य हे माणसावर भुंकतो म्हणजे कोणालाही काही वाईट बोलतो, त्या योगाने त्याच्या विरुद्ध स्वभावाचे ते सज्जन ते त्याच्यात थुंकतात. सवय म्हणते त्याला का लय झालं काही बायांचं जात भोकू दे जाऊ दे नाही. जे त्यांना ते पात्र बदलवलं त्यांच्यावालं. क्रोधाला रा कुत्रा म्हणलं ना. हा माणसावर भुंकतो म्हणजे कोणालाही काही वाईट बोलतो. उपमा कुत्रे दिली ना. हा त्या योगाने त्याच्या विरुद्ध स्वभावाचे ते सज्जन ते त्याच्यावर थुंकतात. सज्जनाला त्रास होतो ना. मग हा सज्जनाला दुर्जनापासून त्रास होतो. हम्म. तुकाराम महाराज म्हणतात, अशी हे मलिन चित्ताचे प्राणी यांना खजित करावे. आता मूळचेच मळालेल्या चित्ताचे त्यांची फजिती होणारच. हा हे जरी समजा शरीर पडलं तर तसंच शरीर देतो देव यांना. हा त्याच्यापेक्षा निकृष्ट योनी देतो. त्या कायमचे
नरकामध्येच फसतात ते, हा. जिवंत असून नरकात असल्यासारखे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणता, श्वान शीघ्र कोपी आपण घातकर पापी, नाही भीड आणि कधी उपदेश न दिरे क्षीर, माणसाची भुंकी विजातीने द्यावे तुमची, तुका म्हणे चित्त मळीन कराती फजित. जे कोणी हरकली अंड पुत्र झाला म्हणे रांड, तो झाला भांड, चहाड चोरटा शिंदळ, जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल, का थोर झाला का वर, का नाही घातली भूमी कापे त्याच्या भारी, कुंभ पाकाची शरीरे, निष्ठुर उत्तरे पाप दृष्टी मळीन चित्त, दुराचारी तो चांडाळ पाप संघाची विटाळ, तुका म्हणे कळ म्हणून निश्चित तो. जवळजवळ हे सारखेच अभंग आहे. म्हणजे हा. 2-3 अभंग. पुत्राविषयी लोभ असणारी बाई बाळंत झाली, आपणास काय झाले आहे म्हणून ती मुलाकडे पाहू गेली, तो त्याची अंधकुली दृष्टी पडली, आपणास पुत्र झालाय असे समजून ती मोठा हर्ष झाला, आणि जवळच्या सोयीनीस ती रांड म्हणाली, मला पुत्र झालाय, परंतु मुलगा पुढे मोठा दिग्विजय निघाला, म्हणजे भांडखोर साडी चोरी नाली करू लागला. आईला झालाय आनंद, आता तिला काय माहिती लहानपणी पुढं काय घडवणार आहे नाही का, पुढं काय दिवा लावणार आहे. एक कोणी हरकली अंड पुत्र झाला म्हणे रांड, लहानपणी तिला वाटलं तो झाला भांड, तो काय सोयीवार झाला नाही पुढं. तो ती झाली भांड, चहा चोरटा शिंदळ. पुढे त्याचे पराक्रम सुरू झाले, मोठा झाल्यानंतर चोऱ्या करायला लागला, धंदुकारी सारखा. सगळे कार्यक्रम सुरू झाले त्याच्यावाले. त्याच्यातच त्याला फार मोठं पुरुषार्थ वाटतो, लोकांना पीडा. तो त्याची चहाडी चोरी नाली करू लागला. असा जाय तिकडे पिढी लोका जोडी भांडवल, तुमका थोर झाला, तुका वर का नाही घातली. जिकडे त्याने जावे तिकडे लोकांना पीडाच द्यावी. आता तो काय पुढे गेला तर त्याचे पण त्रासच आहे ना. पुढे गेला तर त्याच्यापासून त्रासच आहे. त्यामुळे लोकांकडून त्याला सुंक्याचे भांडवलही जोड झाली. पण त्याच्या आईची केवढी चूक झाली की जन्मल्या बरोबर अशा पोराच्या तोंडात वार घालून त्याने तिला पुरून टाकला का नाही. आईची सुद्धा चुकाची म्हणजे नाही का. आणि तर काय त्याला नाही म्हणते, त्याच्या तोंडामध्ये वार म्हणजे ते जार, त्याला तिथंच पुरून का नाही टाकलं म्हणजे नाही का. पुढे एवढ्या लोकांना त्रास नसता झाला ना. आता एक दुर्योधन पण किती जणांना त्रास झाला काही तपास आहे. एक दुर्योधन त्याला त्या पार्टीला काही राहत येतच ना मग. काय आता ते कोणी मामा ते बरोबर एका जातीची भेटत आहे त्यांना मग. आता ते कोणी मामाना महाभारत घडायला कारण तोच. इकडे ती रामायण घडवायला मंथरा. ती मंथरा कुठे गेले आपण मागच्या वेळेस नाही पाहिलं का. ती मंथरा ती म्हणली मला एकदा लंका पाहायची होते. काही बरोबर गेली होती ना ती. कलवरी. कलवरी नाही
नंतरचा विषय आहे तो आता, युद्धकांडानंतरचा आहे फार. हा सगळं जिकडे तिकडे झाल्यावर काही काही म्हणली मला एकदा लंका पाहायची म्हणे. हा ती गेली होती त्याच्याबरोबर, ती मंथरा गेली. मग हा तिथं गेल्यानंतर तो 6 महिने झोपत होता ना हा मकरनं. हा कुंभकर्ण. त्याचा एक पोरगा दुसऱ्या राज्यात होता लहानपणापासूनच झाल्यात. हा तो यायला होता, मोठा झाला होता. मग तिने जाऊन तिनं कार्यक्रम केला. मग सगळं विचारलं ना, तू कोण आहे काय, कुंभकर्णाचा पोरगा आहे म्हणले. आता कुंभकर्ण मारला, सगळं कोणीच नव्हतं राहिलं ना. हा विभीषणाला राजा केलं होतं ना. हा पण इकडं तर सगळं रामायण घडवलंच त्यानं. पण तिथं गेल्यावर त्याला म्हणे अरे तू वाटा माग ना म्हणले. मग तो वाटा नाही काय निमा काय राज्य पण येड्याने काय करतो म्हणले. आईला त्यानं शिकलं नाही, गोडी दिलं तर सत्तर म्हणले. हा ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर मग घे मागून म्हणले. हे पुढं फार मोठं युद्ध झालं. त्याला कोण मरणच नव्हतं. हा विभीषणाला त्यानं फार हुसकून दिलं होतं तिथून लंकेमधून. हे तुला मुद्दा असा, हे कुठं जरी गेले तर कामच दाखवणार. जिकडे जाय तिकडे त्रासच यांच्यापासून पडलाय. हा गेली होती लंका पाहायला म्हणून सोनीची लंका कशी राहते मग. पण तिकडे जाऊन भांडणच लावून दिलं. तिकडे जाय तिकडे पिढी लोका, हा जाय तिकडे पिढी लोका, जुडी भांडवल तुमका थोडा, थोर झाला तुका बस. अरे म्हणे याला तिथंच लहानपणीच त्याच्या तोंडात वार घालून पुरून टाकला असतं तर बरं झालं साईना. हा भूमी कापे त्याच्या भारे कुंभपाका शरीरे, निष्ठुर तरे पापदृष्टी मळीन चित्त. ज्या दृष्टाच्या भाराने भूमी थरथर कापते आहे, त्याचे शरीर केवळ नरक रूप आहे. जो दुसऱ्याला नेहमी निष्ठुर उत्तराने बोलतो त्याची पापदृष्टी व मलिन काय. या पृथ्वी मातेला भार पापाचा होत असतो. हा पापी जे चैत्य भासले म्हणजे अभक्त हा धरणीची झाले ओझे त्यांच्या. पृथ्वी सगळे हे घराने घेऊन गेले होते ना भगवान विष्णूकड. ले भार आता मध सोसवेना. यज्ञ बंद पडले, मोडीले कीर्तन पापामुळं ना. हा कंस मामा जे पृथ्वीला भार पापाचा होतो, पापाचा. हा असा मुलगा जर जन्माला आला, हे भूमी कापती त्याच्या भाराना. हा बलिदानासारखा नाही. द्रौपदीची विटंबना म्हणजे सामान्य पाप आहे का? नाही. पण भूमी कापी त्यांच्या भारी. आता हे तसेच सगळे रावणच्या तराचा, हिरण्यकश्यपू, कुंभपाकाची शरीरे, निष्ठुर तरे पापदृष्टी मळीन चित्त. सगळं त्याच्यावाला पिंडच पापाचा तयार झालेला असतो. दुराचारी तो चांडाळ, पाप सांगाते विटाळ, तुका म्हणे खळ म्हणून निश्चित तो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात केवळ दुराचारी तो महारथ आहे, त्याच्याबरोबर पापाचा विटाळ असतो आणि तो खळ आहे म्हणून निश्चित आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात असा जो कोणी असेल त्याला किती कमी पदव्या दिल्या तुकाराम महाराजांनी. खळ म्हणलंय, निश्चित म्हणलंय, चांडाळ म्हणलंय, दुराचारी म्हणलंय, निष्ठुर म्हणलंय, पापी म्हणलंय, नरकाचाच अधिकारी म्हणले तो. अशा पद्धतीनं थोडस आईचा दोष म्हणले त्याच्यामध्ये नाही का. हा
आईनं त्याला 9 महिने सांभाळ, काही संस्कारच दिले नाही ना. हा आईचा सुद्धा त्याच्यात दोष आहे. म्हणून 9 वाजले. जे कोणी हरकली अंधपुत्र झाला म्हणे रान, तो झाला भाट चहाड चोरटा शिंदळ, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल तुका थोर झाला तुका वर का नक्की. भूमी कापे त्याच्या ते कुंभ पाक शरीराने सुरू तरी पापस की मळीने ते चोराचारी तो संगतीवर सामान्य खळ म्हणून हे निश्चित जातो. कुंडलिकावर हरी कृष्ण देवकाराम पंढरीनाथ भगवान जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय तुकाराम तुकाराम